नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गेल्या काही काळापासून बऱ्याच अशा अफवा पसरत आहे की शेंगदाणे मधुमेह वाढवणारे आहेत. असं म्हटलं जात आहे की शेंगदाणे तेलाने भरलेले असतात. ते खाल्ल्याने केवळ लठ्ठपणा वाढत नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण जलद वाढतं. ते दररोज खाण्याची तुलना मंद आत्महत्येशी किंवा मग दीर्घकालीन आत्महत्येशी केली जात आहे. अनेक वृद्ध मंडळींनी हे ऐकलं आहे, म्हणून ते शेंगदाण्यांना स्पर्श करण्यासही घाबरतात. तरीही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी राहते. मंडळी, शेंगदाण्याला मधुमेह वाढवणारा म्हणणं ही प्रत्यक्षात एक अफवा आहे आणि या अफवेवर अजिबात विश्वास ठेवू नका. 1,20,000 लोकांवरती केलेल्या एका अधिकृत अभ्यासातून खूप पूर्वी सत्य उघड आलं आहे. जर योग्यरित्या खाल्ले तर शेंगदाणे मधुमेह निर्माण करत नाही, परंतु मधुमेहाचा धोका 24% कमी करू शकतात. प्रत्यक्षात तुमच्या रक्तातील साखर वाढवणाऱ्या गोष्टी शेंगदाणे नसून जेवणाच्या टेबलावरती लपलेले 3 इतर पदार्थ आहेत. हे खरे मधुमेह वाढवणारे घटक आहेत. विशेषतः नंतरचं अन्न जे बरेच वृद्ध लोक दररोज खातात. ते त्यांच्या पोटासाठी चांगलं असल्याचं मानतात, पण त्यांना हे केवळ माहीत नाही की स्वादुपिंडाचा नाश करणाराच खरा जोशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी मधुमेह वाढवणाऱ्या या 3 प्रकारच्या पदार्थांवर प्रकाश टाकणार आहे. जर तुम्हाला तुमचा स्वादुपिंड आणि इन्सुलिन निरोगी ठेवायचं असेल तर 3 गोष्टींना स्पर्श करणं देखील टाळा. मी तुम्हाला साखर कमी करण्यासाठी शेंगदाणे खाण्याचा योग्य मार्ग देखील शिकवेन आणि संपूर्ण दिवसाची साखर नियंत्रण योजना ऑल वेदर शुगर कंट्रोल प्लॅन शेअर करेन. या योजनेचं पालन केल्याने तुमची रक्तातील साखर स्थिर राहील. आजची सामग्री पाहिल्यानंतर स्वादुपिंडाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं हे तुम्हाला कळेल. मधुमेहापासून दूर राहणं खरोखर खूप सोपं आहे. विषयाकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आम्ही शेअर केलेली माहिती आवडली तर कृपया लाईक करा आणि कमेंट विभागामध्ये नक्की ती माहिती द्या. आणि सततच्या कामासाठी हा सर्वात मोठा आधार असतो. आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सर्वात प्रथम तुमच्या सर्वात मोठ्या चिंतेचं निराकरण करूया. शेंगदाणे खावेत किंवा मग नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रम केले आहेत. 2023 मध्ये एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये एक आश्चर्यकारक उत्तर देण्यात आलं. या अभ्यासामध्ये 1,20,000 प्रौढांचा मागोवा घेण्यात आला आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्य स्थितीचे निरीक्षण करण्यात आले. निकालामध्ये असं आढळून आलं आहे की ज्यांनी आठवड्यातून 5 वेळा शेंगदाणे खाल्ले, प्रत्येक वेळी एक छोटी मूठभर शेंगदाणे अंदाजे 28 ग्रॅम, त्यांना मधुमेहाचा धोका 24% कमी होता. ज्यांनी कधीही शेंगदाणे खाल्ले नाहीत किंवा ते फार क्वचितच खाल्ले नाहीत त्यांच्या तुलनेमध्ये एका 24% हे ॲक्सिलरेटर कुठे आहे? मधुमेहासाठी हा स्पष्टपणे ब्रेक पॅड आहे. हे ऐकून अनेक वृद्धांना आश्चर्य वाटेल, पण शेंगदाणे तेलाने भरलेले असतात हे सर्वांना माहिती आहे. जास्त तेल खाल्ल्याने रक्तातील साखर कधी सुधारू शकते? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. येथे पोषणशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व येतं. फक्त प्रमाणाचा विचार केला पाहिजे असं नाही, तर गुणवत्तेचा देखील विचार केला पाहिजे. शेंगदाणे साखर का कमी करू शकतात यामागे 3 वैज्ञानिक रहस्य आहेत. मी तपशीलवार स्पष्ट करते. पहिलं रहस्य म्हणजे ते तेल नाही आहे. हो, शेंगदाणे चरबी समृद्ध आहेत, पण शेंगदाण्यातील 80% जास्त चरबी ही असंतृप्त फॅटी ॲसिड असते. हे जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्याने नसा ब्लॉक होऊ शकतात आणि शरीरामध्ये जळजळ होऊ शकते. तथापि शेंगदाण्यांतील असंतृप्त चरबी ही चांगली चरबी असते. ही चांगली चरबी शरीरात काय करते? ते आपल्या पेशींना पोषण देण्यास मदत करते आणि इन्सुलिनसाठी त्यांची संवेदनशीलता नियंत्रित करते. सोप्या भाषेत सांगायचं तर इन्सुलिनचं मुख्य कार्य रक्तप्रवाहातून पेशींमध्ये साखर वाहून नेणं आहे, जेणेकरून शरीर ते वापरू शकेल. याला इन्सुलिन प्रतिरोध म्हणतात. इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे पेशी इन्सुलिनच्या प्रतिसादामध्ये निष्क्रिय झाल्या आहेत. यामुळे साखर सहजपणे पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते आणि रक्तप्रवाहामध्ये जमा होते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. शेंगदाण्यामध्ये आढळणारे असंतृप्त फॅटी ॲसिड ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रभावी आहेत. ते पेशींना इन्सुलिनसाठी अधिक संवेदनशील बनवतात, इन्सुलिनचं कार्य पुनर्संचयित करण्यास मदत करतात आणि रक्तातील साखर सहजपणे पेशींमध्ये प्रवेश करू देतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. आणखी एक रहस्य म्हणजे शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहारातील फायबर असतं. जेव्हा तुम्ही पांढरा भात किंवा पांढरा पिठाचा ब्रेड खाता
तेव्हा ते सहजपणे पचतं आणि साखर रक्तप्रवाहामध्ये पोहोचते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढतं, जसं की एका रोलर कोस्टरमध्ये. तथापि जर तुम्ही भातासोबत काही शेंगदाणे खाल्ले तर परिस्थिती बदलते. शेंगदाण्यातील फायबर एका जाळ्यासारखं काम करतं, भातामधील साखरेला वेढून टाकतं. या परिस्थितीमध्ये साखर रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रथम हे जाळं तोडलं पाहिजे, ज्यामुळे त्याचा बाहेर पडण्याचा दर कमी झाला पाहिजे. प्रायोगिक डेटा दर्शवितो की फक्त पांढरा भात खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण 8.9 पर्यंत पोहोचू शकतं, परंतु जर तोच भात शेंगदाण्यांसोबत खाल्ला तर शिखर कमाल मर्यादेपर्यंत खाली येऊ शकतं. हे असं आहे की तुम्ही नुकतंच खाल्लं आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण सुरळीत राहावं म्हणून तुम्ही तुमच्या आतड्यांमध्ये स्पीड ब्रेकर बसवले आहेत. तिसरं रहस्य, शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम नावाचा एक ट्रेस घटक असतो. प्रत्येक 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 178 मिलीग्रॅम मॅग्नेशियम असतं. एका लहान भागामुळे आपल्या दैनंदिन गरजांपैकी अंदाजे 40% भाग मिळतो. मॅग्नेशियम काम करतं ते स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचे पॉवर हाऊस आहे. स्वादुपिंडाला इन्सुलिन स्राव करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जर मॅग्नेशियम कमी असेल तर स्वादुपिंड कार्य करू शकत नाही. क्लिनिकल अभ्यासात असंही आढळून आलं आहे की रक्तातील साखरेचं नियंत्रण कमी असलेल्या लोकांमध्ये अनेकदा मॅग्नेशियमची कमतरता असते. काही शेंगदाणे खाल्ल्याने ही कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. म्हणून तुम्ही फक्त तेलावर लक्ष केंद्रित करू नये, तर त्याच्या एकूण लढाऊ शक्तीवरती लक्ष केंद्रित करावं. हे ऐकून काही मित्र प्रतिकार करू शकत नाहीत आणि ते सध्या सुपरमार्केटमध्ये जाऊन 2 किलो शेंगदाणे खरेदी करण्याचा आणि TV पाहताना आनंद घेण्याचा विचार करत आहेत. पण थांबा, जर मी हा भाग स्पष्ट केला नाही तर तुम्ही ते अंधाधुंदपणे खाल्ले तर तुम्ही तुमची रक्तातील साखर कमी करू शकत नाही, तर ती प्रत्यक्षात एक मंद आत्महत्या देखील असू शकते. का? कारण आधी उल्लेख केलेल्या संशोधन निष्कर्षानुसार एक अतिशय मजबूत पूर्व अट आहे. तुम्ही योग्य शेंगदाणे खात आहात. आजकाल बाजारामध्ये शेंगदाण्यांचे अनेक प्रकार आहेत, जसं की मधात भाजलेले शेंगदाणे, विचित्र चव, तळलेले शेंगदाणे, खारट शेंगदाणे. या प्रक्रिया केलेल्या शेंगदाण्यांचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. पहिलं, उच्च साखरेचं प्रमाण. साखर किंवा मधाने लेपित केलेल्या शेंगदाण्यांमध्ये सुमारे प्रति 100 ग्रॅम 36 ग्रॅम साखर असू शकते. तुम्हाला वाटतं की तुम्ही शेंगदाणे खात आहात, परंतु प्रत्यक्षात तुम्ही साखरेचा एक गोळा खात आहात. दुसरं, ट्रान्स फॅटी ॲसिड. शेंगदाण्यांमध्ये स्वतःचं चांगले तेले असतात, परंतु जर ते उच्च तापमानावरती वारंवार तळले गेले तर चांगले तेले वाईट तेलांमध्ये बदलतात. ट्रान्स फॅटी ॲसिड देखील तयार होऊ शकतात. हे नसांचं एक शत्रू आहे. हे थेट नसांच्या आतील अस्तरांना नुकसान करतं आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता खराब करतं. म्हणून जर तुम्ही असे शेंगदाणे खाल्ले तर तुमची रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाईल. तर ते योग्यरित्या कसे खावे? जर तुम्हाला शेंगदाणे साखर नियंत्रण रक्षक बनवायचे असतील तर तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. प्रथम, ते सालीसह खा. बरेच लोक शेंगदाणे खाताना लाल साल काढून टाकतात, कारण त्याची चव थोडी कडू असते. ती अजिबात काढून टाकू नका. ती लाल साल एक खजिना आहे. त्यात रेस्वेराट्रोल आणि अँथोसायनिडिन्स असतात. ते उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात, नसांचं संरक्षण करतात आणि स्वादुपिंडाचं कार्य सुधारतात. साल काढून टाकल्याने शेंगदाण्यांची प्रभावितता निम्म्याने कमी होते. दुसरं, योग्य संयोजन. मी 2 सोनेरी संयोजनांची शिफारस करते. नाश्त्यासाठी संपूर्ण गव्हाच्या ब्रेडसह साखरेशिवाय पीनट बटर खा. संपूर्ण गहू हा एक भरड धान्य आहे आणि पीनट बटर प्रथिने आणि चांगली चरबी प्रदान करतो. हा नाश्ता भूक कमी करतो आणि खाल्ल्यानंतर साखर हळूहळू बाहेर पडते. दुपारची चहा. गोड न केलेल्या दह्यासह 15 शेंगदाणे. दह्याचे प्रोबायोटिक्स आणि पीनट फायबर आतडे स्वच्छ करणारे आहेत. एकत्रितपणे ते आश्चर्यकारक काम करतात. तिसरं, कठोर भाग नियंत्रण. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी ती मोठ्या प्रमाणामध्ये खाऊ नये. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात. एक खजूर नियम लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या तळहाताच्या मध्यभागी जितके शक्य असेल तितकेच खावे. सोलल्यानंतर हे सुमारे 15 ते 20 काजू असतात.
आहारविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये दररोज सुमारे 10 ग्रॅम ड्रायफ्रूट्स वजनानुसार आठवड्यातून 70 ग्रॅम खाण्याची शिफारस केली जाते. जर तुम्ही आज अक्रोड किंवा बदाम खाल्ले तर तुम्हाला शेंगदाण्यांचं सेवन कमी करावं लागेल. सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे ते एकत्रितपणे या मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नयेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन करा. शेंगदाण्यांना वगळता आलं आहे आणि त्यांच्या योग्य खाण्याच्या सवयी शिकवण्यात आल्या आहेत. आता जेवणाच्या टेबलावर मधुमेह वाढवणाऱ्या 3 खऱ्या पदार्थांबद्दल आपण बोलूया. पहिलं म्हणजे साखर आणि तेलाचं मिश्रण. या प्रकारचं अन्न हे वेशात मास्टर आहे. ते अनेकदा सुंदर दिसतं, चांगला वास येतो आणि चवीला चवदार असतं. अंड्यातील पिवळं बलक, पेस्ट्री, पफ पेस्ट्री, ब्रेड, लच्छेदार पराठे, भटुरे, डोनट्स किंवा मग क्रीम केक यासारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिफाईंड साखर आणि संतृप्त चरबी असते. जर तुम्ही फक्त साखर किंवा फक्त तेल खाल्लं तर शरीर त्यांना पचण्यासाठी संघर्ष करतं, परंतु ते त्यांना हाताळू शकतं. तथापि जेव्हा साखर किंवा तेल जास्त प्रमाणामध्ये एकत्र केलं जातं तेव्हा ते 1+1=2 नावाची विनाशकारी शक्ती निर्माण करतात. हे संयोजन मेंदूला अत्यंत व्यसनाधीन आहे. एकदा सेवन केल्यानंतर ते स्वादुपिंडाच्या बीटा पेशी नष्ट करते. उदाहरणार्थ 75 ग्रॅम पेस्ट्री किंवा क्रीम रोलमध्ये 15 ग्रॅम साखर आणि 22 ग्रॅम तेल असू शकतं. तुमच्या स्वादुपिंडाला हा कचरा साफ करण्यासाठी 3 तास ओव्हरटाईम करावा लागेल आणि ते बहुतेकदा उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरपमध्ये मिसळलं जातं, जे थेट यकृतात जमा होतं, ज्यामुळे फॅटी लिव्हर तयार होतं. एकदा फॅटी लिव्हर विकसित झाली की इन्सुलिन प्रतिरोध सुधारणं आणखी कठीण होतं. आणखी एक अन्न म्हणजे उच्च प्रक्रिया केलेली रिफाईंड साखर. जास्त शिजवलेले रिफाईंड कार्ब्स जसं की पांढऱ्या तांदळाची कांजी किंवा जास्त शिजवलेले नूडल्स किंवा खिचडी. बरेच मित्र यावर आक्षेप घेऊ शकतात. दलिया कांजी पोटासाठी चांगली आहे. मी आयुष्यभर ती खाल्ली आहे. ती मधुमेह कसा वाढवू शकते? मंडळी, तुम्ही ज्याला पोटासाठी चांगलं आणि सहज पचण्याजोगं म्हणता ते म्हणजे ते सहज पचतं. मधुमेहींसाठी सहज पचन म्हणजे साखरेचं प्रमाण जलद वाढणं. पांढरा तांदूळ स्वतःच एक रिफाईंड कार्बोहायड्रेट आहे. जेव्हा तुम्ही ते पुरेसे उकळता की ते घट्ट आणि चिकट होतं, तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किंवा त्याहूनही जास्त पोहोचतो. हे काय आहे? हे थेट साखरेचे पाणी पिण्यासारखं आहे. तुम्ही या प्रकारचे अन्न खाल्ल्याबरोबर ते रक्तप्रवाहामध्ये भरून जातं. साखर दाबण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सोडावं लागतं. हे बराच काळ घडतं, ज्यामुळे स्वादुपिंड थकतो. अर्थात असं नाही की तुम्ही दलिया किंवा मग खिचडी खाऊ शकत नाही. फक्त शुद्ध पांढऱ्या तांदळाची कांजी टाळा. अर्धा पांढरा तांदूळ काढून टाका आणि त्याऐवजी लाल तांदूळ किंवा बाजरीची बकव्हीट घ्या. तिरंगा भात किंवा मग दलिया बनवा. त्याची चव थोडीशी जाड असू शकते, पण ती तुमच्या आतड्यांसाठी स्पीड ब्रेकर म्हणून काम करते. तिसरं जेवण म्हणजे जास्त साखर असलेली फळे. बरेच लोक असं मानतात की फळे नैसर्गिक असतात. जास्त प्रमाणामध्ये खाण्यात काही हरकत नाही. ते जीवनसत्वे देखील देतात. परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी लिची, सपोटा, आंबा, सीताफळ यासारखी फळे नियंत्रणात ठेवली पाहिजेत. यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. काहींमध्ये प्रति 100 ग्रॅम 15 ग्रॅम आणि 20 ग्रॅमपेक्षा जास्त साखर असते आणि यापैकी बहुतेक फ्रुक्टोज असते. फ्रुक्टोजला वाईट सवय असते. मेटाबॉलाइज केल्यावर ते युरिक ॲसिड तयार करतं. माझ्याकडे एक रुग्ण होता जो दररोज अर्धा किलो लीची खात असे. परिणामी रिकाम्या पोटी त्याची साखरेची पातळी 7.2 वरून 113 पर्यंत वाढली. इतकंच नाही तर माझ्या पायाचे बोटही सुजले आणि संधिरोगाचा त्रास सुरू झाला. असं फ्रुक्टोजचं काम होतं. एकीकडे यामुळे साखरेची पातळी वाढली आणि दुसरीकडे यामुळे युरिक ॲसिडची पातळीही वाढली. दुहेरी धक्का. मी शिफारस करते की फळे खाताना कमी साखरेचं प्रमाण असलेली फळे निवडा. आदर्शपणे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चेरी किंवा मग पोमोला ग्रेपफ्रूट, विशेषतः ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी, ज्यामध्ये अँथोसायनिन भरपूर असतात. हे केवळ साखरेची पातळी हळूहळू वाढवत नाही, तर त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपल्या नसा आणि रेटिनाचं संरक्षण करतात. आता तुम्हाला माहिती आहे की काय खाऊ नये, तर काय खावं आणि ते कसं खावं. पुढे मी तुमच्यासोबत पूर्ण दिवसाचा साखर नियंत्रित करणारा आहार सांगत आहे. एक नोटबुक आणि एक पेन्सिल घ्या आणि त्याची नोंद करा. अशा प्रकारे खाल्ल्याने तुमची रक्तातील साखर स्थिर राहणार नाही याची खात्री होईल.
तर चला पाहूया की ही पूर्ण दिवसाची साखर नियंत्रण योजना कशी कार्य करते. नाश्ता: अलामो एक्सप्रेसो सेचा मुख्य जेवण: संपूर्ण गव्हाच्या ब्रेडचा एक तुकडा सुमारे 50 ग्रॅम, त्यावर शुद्ध पीनट बटरचा पातळ थर सुमारे 5 ग्रॅम लावा. ते चांगले चरबी प्रदान करते. प्रथिने: 1 उकडलेले अंडे, 1 कप गोड न केलेले सोया दूध. हा नाश्ता कोरड्या आणि द्रव संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचं परिपूर्ण मिश्रण आहे. हे तुम्हाला सकाळभर संतृप्त ठेवेल. सकाळी 10 वाजता हलका नाश्ता, ऊर्जेसाठी 10 कच्चे शेंगदाणे आणि काही ब्लूबेरी किंवा मग स्ट्रॉबेरी. यावेळी साखरेची पातळी कमी होऊ शकते. दुपारच्या जेवणापूर्वी कमी प्रमाणामध्ये खाल्ल्याने जास्त भूक आणि जास्त खाणं टाळता येतं. दुपारचं जेवण: मुख्य जेवण मल्टीग्रेन भात, 100 ग्रॅम भाज्या, मांस, 150 ग्रॅम वाफवलेले मासे किंवा मग कातडी नसलेले चिकन लेग, भाज्या किमान 200 ग्रॅम पालक किंवा मोहरी सारख्या हिरव्या पालेभाज्या, उकडलेले किंवा मग हलके तळलेले जेवणाचा क्रम: प्रथम भाज्या खा, नंतर मांस आणि मासे आणि शेवटी काही भात खा. क्रम बदलू नका. दुपारी 4 वाजता हलका नाश्ता, 1 कप गोड न केलेलं दही आणि काही काजू. दुपारी 4 वाजताची वेळ ही खूप महत्त्वाची असते. हे थोडं खाल्ल्याने तुम्ही रात्रीच्या जेवणाला कमी करता. रात्रीचं जेवण: मुख्य जेवण संपूर्ण धान्य, नूडल्स, रोटी 80 ग्रॅम किंवा मग अर्धा उकडलेला गोड बटाटा ज्याला आपण रताळी म्हणतो, ब्रोकोली, चिकन ब्रेस्टसह ब्रोकोली सूप, टोफू आणि सीवीड केल्प सूप हलका आणि तेलमुक्त. येथे मी तुम्हाला विशेषतः 3 सुवर्ण वेळेच्या मुद्द्यांची आठवण करून देऊ इच्छिते. नाश्ता सकाळी 7 ते 9च्या दरम्यान करावा. जर तुम्ही ही वेळ चुकवली तर तुमच्या शरीराला भूक लागेल आणि जेवणानंतर तुमची साखर झपाट्याने वाढेल. संध्याकाळी 4 वाजता मध्यम नाश्ता करा. रात्र होईपर्यंत उपाशी राहू नका. रात्रीचं जेवण 7 वाजेपूर्वी संपवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वादुपिंडाला रात्रीच्या दुरुस्तीसाठी 10 ते 12 तासांचा वेळ द्या. कामाच्या ओझ्याने रात्र घालवू देऊ नका. मंडळी, आजसाठी एवढंच. ते वाचल्यानंतर विसरू नका. तर आजचे मुख्य मुद्दे पुन्हा सांगूया. सर्वात प्रथम, शेंगदाणे विष नसतात. ते मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात, परंतु साखर कमी करण्यासाठी आणि तुमच्या नसांचं रक्षण करण्यासाठी ते योग्यरित्या खावेत. शेंगदाणे खाताना 3 गोष्टी लक्षात ठेवा की त्वचा जी आहे तर तिचे कुठलेही परिणाम होत नाही. लाल साल जी आहे ती एक अँटीऑक्सिडंट्स आहे, तर ते काढून टाकू नका. प्रमाण नियंत्रित करा. दिवसाला 15 ते 20 शेंगदाणे पुरेसे आहे. त्यापेक्षा जास्त खाणं हे ओझं आहे. योग्य चव निवडा. फक्त साधे उकडलेले शेंगदाणे खा. तळलेले किंवा साखरेने लेपित शेंगदाणे यांना स्पर्श करू नका. दुसरा मुद्दा: 3 वास्तविक मधुमेह प्रवेगक पदार्थांशी संबंधित आहे. साखर, तेल मिश्रित जसं की आगिओ, पेस्ट्री, क्रीम केक, भटुरे आणि पफ ब्रेड हे साखर आणि तेलाचे डबल बॉम्ब आहेत. मऊ आणि वितळलेला रिकोटा हे मुख्य पदार्थ, उकडलेली पांढरी कांजी, खूप मऊ नूडल्स आणि तांदूळ. साखरेचं पाणी पिल्याने साखरेचं उत्पादन जलद होतं. त्याऐवजी मल्टीग्रेन तांदूळ घ्या. लिची, सपोटा आणि आंबा यासारख्या जास्त साखर असलेल्या फळांमध्ये साखरेचं प्रमाणसुद्धा जास्त असतं आणि ते युरिक ॲसिडही वाढवत असतं. जर तुम्हाला फळे जर खायची असतील तर ती ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी निवडा. तिसरं, तुमच्या आहारामध्ये मिसळून खाणं लक्षात ठेवा. बारीक आणि बारीक धान्यांचं मिश्रण, मांस आणि शाकाहारी अन्न यांचं मिश्रण आणि तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवू देऊ नका. मंडळी, मधुमेह हा काही भयावह नाही आहे. भयावह गोष्ट अशी आहे की आपण गैरसमज आणि भीतीने भरलेलो आहोत. आरोग्य हे अफवांनी मिळवलं जात नाही, पण प्रत्येक जेवणात वैज्ञानिक ज्ञान आणि शिस्तीने मिळवलं जातं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.